नमस्कार मित्रांनो, मी भीमराव कडाळे पाटील. इंडिया माझाच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत जे चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना उद्देशून जे त्यांच्या मनातलं जे आहे, म्हणजे भारतीय जनता पक्ष तसंच RSSच्या जे मनात जे असतं ते ओठाव आल्यानंतर ते काय बोललं जातं, तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेमध्ये बोलता बोलता असं म्हणले की या पत्रकार परिषदेला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर तसेच अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते. या सर्वांसमक्ष म्हणजे ज्यांनी शरद पवारांचे पाय धरले, पवार साहेबांनी ज्यांना राजकारणात आणलं, असे तिथं ऐकून घेत होते. त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील असं म्हणले की आम्हाला फक्त शरद पवार यांचा पराभव करायचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जे शरद पवार यांनी जे 50 वर्षाच्या राजकारणामध्ये अजून एकही पराभव त्यांचा झाला नाही, तर 50 ते 60 वर्षाची त्यांची राजकीय कारकीर्द ही संपवायची आणि ती कारकीर्द संपवण्यासाठी आम्हाला त्यांचेच पुतणे ज्यांना शरद पवार साहेब यांनी बोटाला धरून चालायला शिकवलं, बोटाला धरून राजकारणात आणलं, आमदार केलं, खासदार केलं, करोडोची संपत्ती दिली, त्याच पवार साहेबांना जिरवण्यासाठी, त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी, त्यांना निवडणुकीतून पाडण्यासाठी, त्यांना राजकारणातून कायमस्वरूपी घरी बसवण्यासाठी अजित पवार यांना सोबत घेऊन शरद पवार यांचा कायमचा बंदोबस्त करायचा, अशी जी भाषा भारतीय जनता पक्षाच्या अनेक मंडळींची आहे, त्यातच चंद्रकांत दादा पाटलांची आहे. हे सगळं अजित पवार यांनी ऐकलं. अजित पवार यांच्या पक्षाच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर तसेच अन्य मंडळी यांच्या समक्ष चंद्रकांत दादा पाटील म्हणले. परंतु जे भाजपच्या ओठात आणि पोटात असतं हे ओठावरती येतं. आणि आपण पहिलं पाहिलं असेल की रावणाचा वध रामाने केला. रावण बलाढ्य होता, शूर होता, रावण हरू शकत नव्हता. पण रामाला हरवायचं तर रावणाचाच भाऊ बिभीषण, श्रीरामाने बिभीषणाला फोडलं आणि रावणाचा पराभव घडवून आणला, रावणाचा वध केला. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याचा वध करायचा असेल, एखाद्याला जर पराभव करायचा असेल एखाद्याचा, तर तुम्हाला जास्त काही करायचं नाही की त्या व्यक्तीच्या घरातलाच, त्याच्या जवळचाच मित्र जरी असेल तरी त्या मित्राला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या नसतात. पण ज्यांना आपण पुतण्या मानतो, मुलगा मानतो, बायको, बहीण, आई, हे जे रक्ताची जी नाती असतात, यांना आपल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या नसा माहिती असतात. अशाच माणसाला फोडायचं आणि त्याच्याकडून त्या माणसाचा पराभव घडवून आणायचा, वध घडवून आणायचा. म्हणजे ही नीती कोणाची, म्हणजे ही कशी नीती आली, तर आज देखील तेच झालेलं आहे. शरद पवार यांना पराभव करण्यासाठी किंवा शरद पवार यांचं राजकारण संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जंग पछडलं, परंतु आजपर्यंत त्यांना शरद पवार यांचा पराभव करून घडवता आला नाही. परंतु आज त्यांनी अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवार यांचा पराभव करण्यासाठी जी लोकसभेची निवडणूक आहे 2024ची, ही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार अशी नाहीच. मुळात ही निवडणूक आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार. त्यातच शरद पवार यांचा जर पराभव झाला तर शरद पवार यांचं कायमचं राजकारण संपेल. आणि या दृष्टिकोनातून, या हेतूनच भारतीय जनता पक्षानं आपली सगळी ताकद ही बारामती लोकसभा मतदारसंघात लावली. त्यातच जे शिवतारे बडबड करत होते, त्या शिवतारेंना देखील गप्प बसवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. म्हणजे जे शिवतारेंची जी
निवडणूक लढवण्याची जी इच्छा होती, मी लढवणार, पण हे आपल्याला काही काळामध्ये हे शांत झालेले दिसत. त्याचबरोबर जे हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्याचे, त्यांची जी धडपड चालली की मला विधानसभेला जी मदत करेन त्यांना मी मदत करेन, त्यांना देखील देवेंद्र फडणवीस समज देऊन गप्प बसवतील. आणि जर असं नाही ऐकलं तर 1995ला हर्षवर्धन पाटलांची काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती, ही बघून त्यांना ईडीचं नोटीस देखील येऊ शकतं. त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटील देखील गप्प बसू शकतात. त्यातच दौंडचं पाहिलं आपण तर रमेश थोरात आणि राहुल कुल हे दोन्हीही भाजप पुरोहित, भाजपच्या बाजूने जवळपास आहेत. तर भाजपने पूर्ण ताकद शरद पवार यांना पाडण्यासाठी बारामती मतदारसंघात लावलेले आहे. आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणले जाणारे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी 92-93च्या दरम्यान काढला होता, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवार बारामतीत आल्यानंतर सगळ्यात आधी पवार साहेबांचं स्वागत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातला पहिला आमदार अजितदादा पवार हे होते. तेच अजितदादा पवार आज पवार साहेब यांच्या विरोधात उभे राहिलेले. ही सगळं पाहता शरद पवार यांचे देखील पूर्ण फॅमिली म्हणजे घरातले सगळे शरद पवार यांचे भाऊ, पुतणे, त्यांच्या बायका म्हणजे नातुंडे, नातू, नाती हे सगळे शरद पवार यांच्या बाजूने ठामपणे उभं राहिले. आणि हे सगळे पवार साहेब यांच्या बाजूने प्रचारात प्रखर असे उतरलेले. म्हणजे काही झालं तरी शरद पवार यांना पराभूत होऊ द्यायचं नाही. म्हणजे जर घरात एकटा माणूस पडला आणि त्याला जर सगळ्या कुटुंबाने जर साथ दिली तर त्या माणसाच्या अंगात 100 हत्तीचं बळ येतं. हे मात्र तितकंच खरं आहे. आणि आज तीच परिस्थिती झालेली आहे. अजित पवार हे एकटे पडलेले आहेत, त्यांच्याबरोबर कोणीही नाही. त्यांची 2 मुलं, बायको आणि अजित पवार असा 4 जणांचाच परिवार आहे. आणि शरद पवार यांच्या पाठीमागं जवळपास घरातले 50 ते 60 सदस्य ठामपणे उभं राहिलेले आहेत. आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं पवारसाहेब यांचा प्रचार करत आहेत. सुप्रियाताई यांना मतं द्या असं सांगत आहेत. त्यामुळं अजितदादा देखील घाबरून गेलेले आहे की सगळं परिवार एकीकडे झाला आहे, मी एकटाच एकीकडे आहे. म्हणजे अजित पवार देखील मनाने खच्ची झालेले आहेत. खच्ची झालेले आपल्याला पाहायला दिसत आहे. तर चंद्रकांतदादा पाटलांचं जे हे भाकीत आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केलं, या वक्तव्यावरती महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून फार मोठी अशी टीका झाली की भाजपला फक्त हे जे जुने जाणते नेते आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य राजकारणासाठी घालवलं, समाजासाठी घालवलं, फक्त अशा लोकांना आम्हाला पराभूत करायचं आहे अशीच एक स्ट्रॅटेजी झाली. त्यामुळे भाजप थोड्याफार का होणार पण बॅकफूटवरती गेलेलं आपल्याला दिसून येत आहे. तर येणाऱ्या निवडणुकीमध्येच आपल्याला समजून येईल की शरद पवार जिंकतायत की अजित पवार जिंकतायत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी इंडिया माझा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर भीमराव कडाळे पाटील या चॅनलला देखील लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.